हाय गाईज, मी अर्चना शिर्के फ्रॉम सातारा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवायचं आहे झटपट रव्याची मेंदू वडे. तर त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे, 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, आणखीन थोडंसं जिरं, थोडंसं चिली फ्लेक्स घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं अद्रक बारीक कट करून घेतलेलं आहे. थोडीशी मिरची आहे, ती बारीक कट करून घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर, ती पण बारीक कट करून घेतलेली आहे आणि 2-3 कढीपत्त्याची पानं ती बारीक करून घेतलेली आहेत. तर चला तर मग आता आपण सुरुवात करूया मेंदू वडा बनवायला. आता आपण इथे 1 वाटी जे पाणी घेतलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकूया. त्याला चांगलं गरम करायचं आहे, उकळी येतोपर्यंत. आता बघा, आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये हे चिली फ्लेक्स आणि जिरं टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपण हे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, ते टाकून घ्यायचं आहे. नंतर आपण हे जे कढीपत्ता घेतलेला आहे कट करून, तो टाकून घ्यायचा आहे. नंतर आपण ही मिरची घेतलेली आहे बारीक चिरून, ती पण टाकून घ्यायची आहे. आणि आपला जे अद्रक थोडंसं घेतलेलं आहे छोटे छोटे कट करून, ते पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आता आपले हे रवा जो आहे तो आपला टाकून घ्यायचा आहे. चांगला हलवून घ्यायचा आहे, कारण त्याच्या अशा गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीये. चांगला हलवून घ्यायचं आहे. आता आपलं हे मिश्रण जे आहे ते चांगलं घट्ट झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर टाकून घेऊया आणि हलवतच राहायचंय. आपण जोपर्यंत पूर्ण सुकत नाही तोपर्यंत हलवतच राहायचंय. आता बघा, आपलं मिश्रण चांगलं सुकायला लागलेलं आहे. आता आपण ह्याच्यावरती 2 मिनिटं जरा झाकण ठेवायचंय. आता आपली 2 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून बघूया. चांगलं बॅटर आपलं तयार झालेलं आहे आणि आता ह्याला आपण आता काढून घ्यायचं आहे. आता आपलं हे मिश्रण काढून थंड करून घेतलेलं आहे. त्याच्यावरती आपण आता 1 पळी तेल टाकून घेऊया आणि आता चांगलं आपण मळून घ्यायचं आहे. आणि छोटे छोटे आपण मेंदू वडे ह्याचे तयार करायचे, जसं आपल्याला पाहिजे तसं, छोटा मोठा. चांगलं पहिलं मळून घ्यायचं याला. आता आपलं हे बॅटर बघा चांगलं मळून घेतलेलं आहे. आता आपण ह्याचे मेंदू वडे बनवूया. आता आपला मेंदू वडा तयार झालेला आहे. बघा, तुम्ही बघू शकता आपले वडे तयार झालेले आहेत आणि आता आपण हे तळून घ्यायचे आहेत. तर मी इथे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे, ते गरम पण झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण वडे टाकून घेऊया. छान असे कुरकुरीत करायचे आहेत त्यांना. तुम्ही बघू शकता आपले वडे तयार झालेले आहेत, एकदम क्रिस्पी झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आता आपण ह्याला काढून घेऊया. आता आपण इथे चटणीसाठी साहित्य घेतलेलं आहे. तर इथे अर्धी वाटी खोबरं बारीक काप करून घेतलेले आहेत आणि ही भाजलेली जी डाळ आहे ती आपण थोडीशी घेतलेली आहे आणि 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत लहान, आणि इथे लसणाच्या पाकळ्या घेतल्यात 4-5, आणि इथे चिंचेचा थोडासा तुकडा घेतलेला आहे. त्याने छान एकदम त्याचा चटणीचा फ्लेवर एकदम छान येतो. आणि इथे तडक्यासाठी मी 1 लाल सुकी मिरची घेतलेली आहे आणि थोडीशी राई घेतलेली आहे आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे. तर चला आपण आता चटणी बनवूया.
आता आपण चटणीची तयारी करूया. त्याच्यासाठी आपण इथे तडक्याचं भांडं ठेवलेलं आहे गॅसवर. त्याच्यामध्ये आपण एक पळी तेल टाकूया. आणखीन थोडंसं टाकून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये आपलं जे तडक्याचं साहित्य आहे ते टाकूया. आता आपण हे टाकून घेऊया. छान तडका बसलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण हा तडका ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. छान तडका बसलेला आहे. तुम्ही पाहू शकता एकदम झटपट असे रव्याचे मेंदू वडे तयार झालेले आहेत आणि एकदम कुरकुरीत झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम छान असे झालेले आहेत कुरकुरीत. आणि आपली चटणी पण तयार झालेली आहे. तर अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की कसे माझे मेंदूवडे झालेले आहेत.